ऑर्गन डोनेशनच्या निमित्ताने आपण इथे रांगोळी स्पर्धा आयोजित केली होती, त्यात मी सहभागी घेतलेला आहे. माझं नाव साक्षी संतोष लंबाडे, BMS फर्स्ट इयरची मी स्टुडंट आहे. इथे ऑर्गन डोनेशनच्या निमित्ताने मी एक रांगोळी काढली आहे. याच्यामध्ये सेंटरला असं आहे की यू कॅन लाईट अप मेनी लाईफ. तुम्ही तुमच्या ऑर्गन डोनेशन दिल्यामुळे एखाद्याचं आयुष्य उजळू शकता, एखाद्याच्या आयुष्यात असलेला अंधार मिटवून तुम्ही लाईट अप करू शकता. इथे कॉर्नरमध्ये आहे की तुम्ही तुमचा हार्ट डोनेट केल्यामुळे एखाद्याच्या लाईफमध्ये तुम्ही होप आणू शकता. जिवंत म्हणजे मेलेला माणूस दुसऱ्या एखाद्या मरणापर्यंत असलेल्या माणसाला तो जिवंत करू शकतो हार्ट डोनेशनमुळे. इथे असं दिलेलं आहे की एखादा माणूस जेव्हा मरतो तेव्हा तो त्याचा सगळे अवयव घेऊन मरतो, पण जितका पॉसिबल आहे तितकं ऑर्गन डोनेट केलं पाहिजे. बाहेर एक जिवंत माणूस आहे, आतमध्ये एक मेलेला माणूस आहे, बट स्टील बाहेरचा माणूस अनसॅटिस्फाईड आहे, लाईक तो मरतो आहे कारण त्याच्याकडे ऑर्गन नाही आहे. याच्यातून असंच मेसेज आहे की तुम्ही मरायच्या आधी तुमचा एखादा ऑर्गन डोनेट केला तर तुम्ही कोणाचं तरी आयुष्य वाचवू शकता, तुम्ही कोणाचं तरी लाईफ सेव्ह करू शकता. तुम्ही तुमचे लंग्स डोनेट करू शकता. याच्यामुळे तुम्ही इथं लिहिलं आहे मी की डोनेट ब्रीथ. लंग्स डोनेट केल्यामुळे तुम्ही तुमचा श्वास दुसऱ्या कोणास तरी श्वास देऊ शकता. इथे दिलं आहे मी की आय डोनेशनमुळे एखाद्याला जेव्हा डोळे नसतात तेव्हा त्याच्या आयुष्यात फक्त अंधार असतो, फक्त ब्लॅक कलर असतो त्याच्या आयुष्यामध्ये. पण जर तुम्ही आय डोनेट केलं तर तुम्हाला जे 7 रंग आहेत, लाईक 7ही रंग तुम्ही घेऊ शकता. त्याच्यामुळे ऑर्गन डोनेशन हा खूप महत्त्वाचा भाग आहे. तुम्ही प्रत्येकाने मरणाच्या पहिले ऑर्गन डोनेशनचा फॉर्म भरायला हवा आणि तुम्ही ऑर्गन डोनेट करायला हवे, सो दॅट आपण दुसऱ्या कोणाचं तरी आयुष्य जिवंत करू शकतो. थँक्यू सो मच. गुड आफ्टरनून सर, माझे नाव संकेत प्रकाश गंदलवार, मी BMS फर्स्ट इयर रामराव पाटील पूर्णा या कॉलेजचा विद्यार्थी आहे. आज ऑर्गन डोनेशन या निमित्ताने रांगोळीची स्पर्धा ठेवली होती. हे माझी रांगोळी आहे. या रांगोळी निमित्त मी हे सांगू इच्छितो की आपण वेगवेगळे ऑर्गन आपल्या शरीराचे डोनेट करू शकतो, आणि जसे की हार्ट, लिव्हर, किडनी, आईज असे भिन्न भिन्न प्रकारचे ऑर्गन डोनेट करून आपण दुसऱ्याला लाईफ देऊ शकतो. डोनेट ऑर्गन सेव्ह लाईफ. आणि असेच ऑर्गन डोनेट करून आपण चॅम्पियन बनू शकतो. बी अ चॅम्पियन, बी अन ऑर्गन डोनर. माझे नाव जाधव अनुष्का शिवराज. आज ऑर्गन डोनेशन निमित्त दुसऱ्यांना प्रेरित करण्यासाठी आज रांगोळीची स्पर्धा होती, त्यात मी भाग घेतला होता. ह्यामध्ये एक डोनर आहे आणि दुसरा रेसिपियंट आहे. डोनर रेसिपियंटला त्याचे अवयव दान करतो. आपण किडनी दान करू शकतो, ब्लड डोनेट करू शकतो, नंतर परत लिव्हर डोनेट करू शकतो, बोन मॅरो डोनेट करू शकतो, आय डोनेट करू शकतो, हार्ट डोनेट करू शकतो किंवा लंग्स डोनेट करू शकतो. असे विविध ऑर्गन आपण डोनेट करू शकतो. मला ह्या रांगोळीच्या माध्यमातून एवढं सांगायचं. नमस्कार, माझं नाव मानसी अविनाश बोबडे. आज ऑर्गन डोनेशन डेच्या निमित्त आम्ही रांगोळी कॉम्पिटिशनमध्ये सहभाग केला होता. तर मी रांगोळी काढलेली आहे, त्याच्यामध्ये एक वृक्ष काढला आहे आणि वृक्षांच्या फांद्यावरती सर्व ऑर्गन्स काढलेले आहेत. तर माझं हे असं दाखवण्याचा उद्देश आहे की वृक्ष जसा उदार असतो, तो जसा सर्वांची हेल्प करतो, जसं आपणही सर्वांची हेल्प करू शकतो ऑर्गन डोनेट करून. डोनेट ऑर्गन सेव्ह लाईफ म्हणजे आपण एखादा जीव वाचवू शकतो जर आपण आपलं ऑर्गन डोनेट केलं तर. लिव्ह ट्वाइस डोनेट ऑर्गन डोनेट लाईफ म्हणजे आपण आपल्या ऑर्गन दुसऱ्यांना देऊन दुसऱ्यांच्या शरीरामध्ये दुसऱ्यांदा जगू शकतो. म्हणजे आपल्याला जगण्याचा म्हणजे आपण दोनदा आपण आपलं जीवन जगू शकतो त्यांची हेल्प करून. अंगदान माणुसकीची जाण. आपण जर अंगदान केलं तर आपल्यामध्ये माणुसकी आहे हे आपण म्हणजे लोकांना सांगू शकतो. आणि अंगदान हे सर्वात श्रेष्ठ दान आहे व दुसऱ्यांचा जीव वाचवण्यासाठी आपण अंगदान करावे ही माझी विनंती. धन्यवाद. मी भावना सुटले. आम्ही आज ही रांगोळी स्पर्धेमध्ये भाग घेतलेला आहे. आम्ही तिथे एक श्लोक लिहिला आहे,
सतहस्त समाहार सहस्त्रहस्त चौथी. त्याचा मिनिंग आहे की अर्न विथ 100 अँड डोनेट विथ 1000. आणि आमच्या रांगोळीचा उद्देश असा आहे की आपण जे ऑर्गन जर डोनेट केले म्हणजे ते ऑर्गन आपल्या गिफ्टसारखेच असतील तर ते आपण गिफ्ट देतोय असं म्हणायचं आणि मग ते ऑर्गन देतात आणि ज्यांना गरज आहे ते घेऊन जातात. गुड आफ्टरनून सर, माझं नाव राकेश भक्तदास कोठारे आहे. आज ऑर्गन डोनेशन कॉम्पिटिशनमध्ये मी भाग घेतलेला आहे. याच्यामध्ये माझं हे ऑर्गन डोनेशन ड्राईव्हमध्ये जे बल्ब आहे ते प्रकाशाचं एक प्रतीक आहे. याच्यामध्ये एक व्यक्ती दुसऱ्या व्यक्तीला हे ब्रदर डोनेट करतो, म्हणजे त्याचा मृत्यू झाला आहे म्हणजे तो वंदरात गेला पण तो दुसऱ्या व्यक्तीला ते प्रकाश देतो, म्हणजे त्याच्या जीवनामध्ये प्रकाश आला आहे. सर्वे भवन्तु सुखिनः सर्वे सन्तु निरामया, म्हणजे सर्व लोक हे सुखी असू द्या आणि रोगमुक्त असू द्या. रोगमुक्त असणार तेव्हाच ते ऑर्गन डोनेट करणार. बस इतकं. या रांगोळीचे विविध अवयव दिलेले आहेत. त्याच्यावरून आपण असा संदेश देतो की आपण आपल्या अवयव दुसऱ्याला देऊन त्याला जीवदान देऊ शकतो. त्यामुळं या रांगोळीमध्ये दाखवल्याप्रमाणे आपण आपल्या ऑर्गन केलं पाहिजे. दुसऱ्याचं लाईफ आपण सेव्ह करतो. सर्वात श्रेष्ठ दान इतर दान न करता, संपत्तीचं दान न करता आपण आपल्या अवयवाचं दान केलं पाहिजे. अवयव दान हे सर्वात श्रेष्ठ मानलेलं आहे. यामध्ये आपण पाहू शकतो आपण हार्ट, किडनी, लंग आणि इंटेस्टाईन आणि असे बरेचसे ऑर्गन आपण डोनेट करू शकतो. पण याच्यामध्ये लोटो नावाचा मी उल्लेख केला आहे. या लोटो याचा अर्थ असा होतो की नॅशनल ऑर्गन टिश्यू ट्रान्सप्लांट ऑर्गनायझेशन. या एनजीओद्वारे आपण आपले ऑर्गन पण देखील दान करू शकतो. असे अनेक एनजीओ काम करतात. यामध्ये आपण टोल फ्री नंबर पण सांगितला आहे. याच्याद्वारे पण आपण कॉल करून म्हणजे आपले ऑर्गन डोनेट करू शकतो. थँक्यू. माझं नाव अथर्व सिद्धेश्वर शेंडे आणि ऑर्गन डोनेशनबद्दल ही रांगोळी तयार केलेली आहे. आणि माझ्या रांगोळीचं मेन थीम आहे ते म्हणजे आय डोनेशन. असा जो व्यक्ती जो लहानपणापासून आला आहे त्याची लाईफ ह्या ब्लॉकमध्ये दाखवलेली आहे, म्हणजे ह्या रांगोळीमध्ये, की त्याला काहीच दिसत नाही. लहानपणापासून त्याला फक्त एकच गोष्ट दिसते ती म्हणजे अंधार. पण ज्यावेळेस त्याला आपण आय डोनेट करतो, एखादा डोनर त्याला भेटतो आणि त्याला विजन देतो, त्यावेळेस त्याची लाईफ पूर्ण कलरफुल होऊन जाते. त्याला वेगवेगळे कलर्स दिसतात, तो पूर्ण जग एन्जॉय करू शकतो. तो सगळ्या जगातले इंद्रधनुष्यातले कलर पाहू शकतो, जगातले सगळे कलर पाहू शकतो आणि आपली लाईफ सुखरूप बनू शकतो. म्हणजेच युअर आईज कॅन फील कलर्स इन समवन्स लाईफ. हा आमच्या रांगोळीचा थीम आहे. थँक्यू. सेव्ह अ लाईफ आफ्टर लाईफ. याच्यामध्ये एक व्यक्ती दुसऱ्या व्यक्तीला त्याच्या ऑर्गन ट्रान्सप्लांट करण्यासाठी सांगतो, म्हणजे की तू माझं ऑर्गन घेऊ शकतो मी केल्यानंतर, किंवा त्याने अगोदर कसं ठरवलेलं की त्याला मेल्यानंतर त्याला त्याचे ऑर्गन डोनेट करायचे. आणि आपल्या G20 प्रेसिडेन्सीमध्ये पण ही थीम आहे की 1 अर्थ 1 फॅमिली, म्हणजे आपण आपले ऑर्गन नंतर डोनेट पण करू शकतो. त्यामुळे एकदा यूज झाल्यानंतर आपण ते दुसऱ्याला पण देऊ शकतो. ओके. बऱ्याचशा लाईफ सेव्ह करू शकतो. यामुळे आपण बऱ्याचशा लाईफ सेव्ह करू शकतो. माझं नाव यशोदा विलास संकटे. माझं नाव अपूर्व सुधाकर नालवे. आज आम्ही रांगोळी कॉम्पिटिशनमध्ये भाग घेतलेला आहे. खऱ्या अर्थाने जण पलभर म्हणतील हाय हाय, परंतु मी मेल्यानंतर कार्य काय, तर खऱ्या अर्थाने मरावे पण आवेरूपी उरावे. त्याच अनुषंगाने एक छोटासा प्रयत्न आवेरूपी दान करेल. थँक्यू. जैसा कि आज हमारे कॉलेज में ये कंपटीशन रखा गया था रंगोली का, और इसमें सभी ने अच्छे अच्छे से बनाए और ये हम तीनों ने मिलकर ये बनाई है. मैं माविया, ये नेहा और ये सेजल. आम्ही ही रांगोळी काढली आज. ऑर्गन डोनेशन हा आमचा कॉलेजमध्ये कार्यक्रम होता, त्यानिमित्ताने सर्व ठिकाणी आम्ही रांगोळी पण काढली. तर यात आमचं माझं नाव सेजल आढावळे. यात आमचं मेन मोटिव्ह होतं की कुठले ऑर्गन्स आपण बिफोर डेथ आणि कुठले ऑर्गन्स आपण आफ्टर डेथ देऊ शकतो. तर वरचे जे ऑर्गन्स आहेत ते सगळे आपण बिफोर डेथ देणार आणि खालचे जे ऑर्गन्स आहेत ते आपण आफ्टर डेथ देऊ शकतो.
नाव हार्ट आणि किडनी आपण आफ्टर डेथ देणार आणि लिव्हर, लंग्स आणि यूटेरस आपण देऊ शकतो बिफोर डेथसुद्धा. मतलब लाइव रहकर भी हम शेयर कर सकते हैं. जैसा एक किडनी में से एक किडनी हम दे सकते हैं तो हमारी लाइफ को भी कोई धोखा नहीं होता. जैसे कुछ चीज़ें होती हैं हम डोनेट कर सकते हैं और कुछ चीज़ें ऐसी होती है जिसको हम आफ्टर डेथ ही डोनेट कर सकते हैं. जैसे हार्ट, ब्रेन, ये हम आफ्टर डेथ ही कर सकते हैं. और ये एक अच्छी चीज़ है डोनेट करना भी, जिससे हम दूसरों को अनदर लाइफ देने की अपॉर्च्युनिटी दे सकते हैं. ऑर्गन डोनेशन हे एक श्रेष्ठ कर्म आहे आपल्या लाईफमध्ये. माझं नाव शुभांगी आनंदराव कळणे आणि मी काढलेली ही रांगोळी आहे ऑर्गन डोनेशनबद्दल. गिव्ह युअर हार्ट टू समवन हू रिअली नीड्स इट, नॉट टू समवन हू ब्रेक इट.